Good morning, class. Uh, Today we are going to start the first topic of direct tax, and first topic relates to all basic concepts in direct tax. So we will be starting with the introduction, and what are the laws governing the direct tax. I'm going to talk on that. So basically, you will have to understand tax is charged on what. So this is not a concept which you are not familiar with. म्हणजे मोस्टली सगळ्यांना माहिती आहे की टॅक्स कर हा कशावर आकारला जातो, तर आपल्या इन्कमवर, उत्पन्नावर आकारला जातो. सो त्याची कारण आपल्याला पहिले थोडंसं बघून घेऊया की वाय द टॅक्स इज चार्ज अँड हू चार्जेस द टॅक्स, ऑर हू हॅज द अथॉरिटी टू चार्ज टॅक्स फ्रॉम द पब्लिक. ओके, पब्लिक ऑर वी कॅन कॉल इट ॲज अ पर्सन. एखाद्या व्यक्तीकडून टॅक्स आकारण्याची अथॉरिटी, अधिकार कोणाकडे असतात आणि ते कशासाठी आकारले जातात, त्याचा एक आपण थोडासा ब्रीफमध्ये आढावा घेऊया. सो वी आर बिगिनिंग विथ द बेसिक कन्सेप्ट्स इन डायरेक्ट टॅक्स. Next slide. In introductory part we will see the reason. See, you can see on your screen also, the taxation is the primary source of revenue to the government for फॉरच्या इथपर्यंत पहिले रीड करा. द टॅक्सेशन इज द प्रायमरी सोर्स ऑफ रेव्हेन्यू टू द गव्हर्मेंट. सरकारला आपले जे काही खर्च आहेत, जे पब्लिकवर केले जातात, पब्लिक वेलफेअरसाठी केले जातात, ते खर्च भागवण्यासाठी काहीतरी उत्पन्नाचं सोर्स त्यांना हवा आहे. तर टॅक्स, कर जो आपल्याकडून कलेक्ट केला जातो, जमा केला जातो, हा त्यांचा एक प्रमुख सोर्स आहे उत्पन्नाचा. आणि या उत्पन्नातून सरकार काय करतं, तर ते पुढे दिले बघा, फॉर इन्करिंग पब्लिक वेलफेअर एक्सपेंडिचर. आपल्याच जनतेच्या कल्याणासाठीच जो खर्च केला जातो, ज्यामध्ये प्रामुख्याने कसला समावेश होतो आहे बघा, सच ॲज हेल्थ केअर, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, सोशल सिक्युरिटी अँड अदर डेव्हलपमेंट नीड्स. म्हणजे आरोग्याच्या सेवा असू देत, शिक्षणाच्या असू दे, किंवा रोजगाराच्या असू देत, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपल्या सोयीसुविधा आहेत, रस्ते आहेत, पाण्याची सोय, ह्या सगळ्या गोष्टींवर जो खर्च होतो, हा खर्च कशातून भागवणार आहे, सरकारकडे पैसा असला पाहिजे, तर तो कोणाकडून घेतला जातो, आपल्याकडूनच आकारला जातो, कर या स्वरूपामध्ये. सो वी पे टॅक्स, or person pays tax to the government, and that tax is been collected as a revenue by the government, and it is spended or expended on our welfare. पब्लिक वेलफेअरसाठी त्या पैशाचा वापर केला जातो. नेक्स्ट बघा काय आहे, गव्हर्नमेंट मे लेवी टॅक्सेस ऑन इन्कम, बिझनेस प्रॉफिट और वेल्थ, और ॲड इट टू द कॉस्ट ऑफ सम गुड्स, सर्व्हिसेस अँड ट्रान्झॅक्शन्स. नाव या एका वाक्यामध्ये दोन्ही प्रकारच्या करांचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जे तुमच्या इन्कमवर, उत्पन्नावर डायरेक्टली आकारला जातो त्याला आपण म्हणतो डायरेक्ट टॅक्स, आणि काही कर आपण अप्रत्यक्षपणे भरत असतो. उदाहरणार्थ गुड्सवर, तुम्ही जे काही खरेदी करता, वस्तू, सेवांचा लाभ घेता, मग ह्या गोष्टींवर जर तुम्ही कर देत असाल, एक्स्ट्रा ॲडिशनल कॉस्ट पे करत असाल, तर तो पण एक टॅक्सचा पार्ट आहे, दॅट इज इनडायरेक्ट टॅक्स. सो ह्या वाक्यामध्ये दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाले तुमच्या, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. डायरेक्ट टॅक्स म्हणजे तुमच्या उत्पन्नावर डायरेक्टली जो टॅक्स बसतो किंवा आकारला जातो त्याला आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो. आणि इनडायरेक्ट टॅक्स वी पे ऑन गुड्स ऑर सर्व्हिसेस. So basically, why tax is been collected by government? For public welfare expenditure. खर्च करण्यासाठी हा एक प्रमुख सोर्स आहे. ओके, सो दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट. नेक्स्ट स्लाइड. हाऊ इज द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ टॅक्स लॉ. म्हणजे टॅक्स, कर कायद्याची जी काय फ्लो आहे, हायरार्की बघू शकता तुम्ही. सर्वात टॉपला आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आपली इंडियाची. त्याच्या अंडर वर्क आहे एक डिपार्टमेंट, कोणतं, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, महसुली ज्याला आपण म्हणतो विभाग, त्याचा आहे. आणि त्याच्यामध्ये दोन पुन्हा सब डिव्हिजन आहे. एक आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स अँड दुसरा आहे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम. सो बेसिकली आपल्याला ह्या सेमिस्टरसाठी कोणता बघायचा आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स. ओके,
सो सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स काय देतं, प्रोव्हाइड करतं, सर्क्युलर्स प्रोव्हाइड करतो ज्या अंडर आपल्याला टॅक्स भरावं लागतं किंवा जे काही सुधारणा असतील तो पार्ट पुढे येणार आहे. कोणकोणत्या लॉजला फॉलो करावं लागतं कर कॅल्क्युलेट करताना किंवा टॅक्स कॅल्क्युलेट करताना. सो दिस इज द बेसिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ टॅक्स लॉज विच वी हॅव सीन इन द हायरार्की फॉर्म. नेक्स्ट सोर्सेस ऑफ, हे आधी मी बोलली होती की सोर्सेस ऑफ इन्कम टॅक्स इन इंडिया, म्हणजेच टॅक्स जो आपल्याला भरायचा आहे तो कुठल्या तरी प्रोव्हिजन किंवा कायद्या अंतर्गत आपण भरत असतो. ओके, सो फिक्स प्रोव्हिजन आपल्याला जे देतं आहे ते लॉज आपल्याला इथे दिसू शकतात. पहिला आहे कुठला गव्हर्न करतं, इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 जो की अमेंड केलेला आहे अप टू द डेट. अमेंडेड म्हणजे त्याच्यात वर्षानुवर्ष सुधारणा होत आलेल्या आहे. जसं जसं बजेट डिक्लेअर होतं तसं तसं टॅक्समध्ये पण टॅक्सच्या कायद्यामध्ये पण तुमचे बदल होत राहतात, चेंजेस होत राहतात आणि ते आपल्याला फॉलो करावे लागतात. सो इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 लेज ऑल द प्रोव्हिजन्स रिलेटेड टू इन्कम टॅक्स. नेक्स्ट ॲन्युअल अमेंडमेंट, जसं मी सांगितलं आत्ताच, बजेट जो ॲन्युअल बजेट आपला डिक्लेअर होतो त्याच्यामध्ये जे काही बदल सांगितले असतील, सुधारणा सांगितल्या असतील, चेंजेस सांगितले असतील त्या अनुषंगाने तुमच्या ॲक्टमध्ये तो बदल होत राहतो. नेक्स्ट आहे इन्कम टॅक्स रूल 1962. हे स्पेसिफिकली रूल्स फॉर्म केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला रूल्स कळतील की टॅक्स तुमचा कसा फॉलो केला जातो, स्लॅब्स कसे चेंज होतात. हे पण अमेंडेड आहेत, सुधारित आहेत. नेक्स्ट सर्क्युलर्स अँड क्लॅरिफिकेशन्स बाय सेंट्रल बोर्ड फॉर डायरेक्ट टॅक्स, त्यांचे काही सर्क्युल्स असतील ते आपल्याला फॉलो करायला लागतात. आणि ज्युडिशियल डिसिजन रिलेट्स टू वर्ड, एखादा समजा कायद्याने नाही पास केलेला पण समजा एखादा कोर्टमध्ये केस चालू असेल तर त्याचं जे काही जजमेंट दिलं गेलं असेल कोणाच्याही फेवरमध्ये, दोन पार्टीज असतील आणि त्यांचं समजा केस चालू असेल तर दोघांपैकी कोणाच्याही फेवरमध्ये जर जजमेंट जात असेल तर ते जजमेंट पण एक कायदा बनून जातो किंवा त्याचा आधार घेऊन आपण पुढे टॅक्स पे करू शकतो. हे रेअर केसेस आहेत ज्युडिशियल डिसिजन्समध्ये. इथे तुमचं जजमेंट कोणाशी रिलेटेड, जजमेंट कोणी दिलेले असतात तर सुप्रीम कोर्ट किंवा हाय कोर्टनी जे काही लिगल मॅटर्स, लिगल डिस्प्यूट्स असतील, कॉन्फ्लिक्ट्स असतील बिटवीन द गव्हर्नमेंट अँड टॅक्स पेयर, म्हणजे मी दोन पार्टी ज्या म्हणाले त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट अँड टॅक्स पेयर या दोघांमध्ये जे काही जजमेंट दिलं जाईल किंवा त्यांचं जे केस असेल, कायदेशीर जी काही केस असेल ती सेटल केली जाईल ज्या जजमेंटनी, ते पुढे तुम्ही अंमलात आणू शकता. ओके, सो दिस आर द सोर्सेस ऑफ इन्कम टॅक्स इन इंडिया. Next, as I have discussed earlier also, types of tax. Broadly, there are only two types of tax. One is direct tax and second one is indirect tax. Direct tax is charged directly on the income of a person. म्हणजे एखाद्या पर्सनच्या उत्पन्नावर जे डायरेक्टली चार्ज केलं जातं त्याला आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो. आणि दोज टॅक्स विच यू पे इनडायरेक्टली may be on goods or services availed by a person, that will be indirect tax. Indirect tax is nothing but additional cost which you pay for a goods. म्हणजे गुड्सची जेवढी व्हॅल्यू आहे त्याच्या अधिक तुम्ही जे काही देता, ओके, in the form of tax, that is known as indirect tax. Now what you will say की indirect tax जर आपण पे करतो, that doesn't go in the pocket of the seller. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखादी वस्तू खरेदी करायला गेलात, गारमेंट धरा, कपडे खरेदी करायला गेलात, तर तुम्ही कपडे खरेदी करायला ज्या दुकानातून जाल त्या दुकानात जाल तिथून तुम्ही एखादे कपडे खरेदी केलात, शर्ट म्हणा, साडी म्हणा, जे काय असेल ते, त्याची कॉस्ट प्लस ॲडिशनल टॅक्स चार्ज केला जातो. ओके, समजा त्या पीसची जे काय खरेदी केलं आहे त्याची 200 रुपये किंमत आहे, प्लस ॲडिशनल टॅक्स तुम्ही 50 रुपीज भरताय, म्हणजे तुम्हाला ते कितीला पडलं, 250. तर 50 रुपीज हे काय त्या दुकानदाराच्या पॉकेटमध्ये जाणार नाही. दॅट ही विल हॅव टू पे टू द गव्हर्नमेंट ऑन बिहाफ ऑफ यू. तुमच्या वतीने तो कोणाला पे करणार आहे, गव्हर्नमेंटला. ओके, सो बेसिकली इनडायरेक्ट टॅक्स पे करत असताना पे तुम्हीच करतायत, पब्लिकच करते, बट त्याच्यामध्ये इंटरमिजियरी म्हणजे मध्यस्थ म्हणून कोण काम करतं आहे, तर डीलर काम करतात ज्यांच्याकडून तुम्ही ती वस्तू खरेदी केलेली आहे किंवा सर्व्हिस अव्हेल केलेली आहे, सर्व्हिसचा लाभ घेतलेला आहे. आणि डायरेक्ट टॅक्स मात्र मग तुम्हाला स्वतःला भरावा लागतो तुमच्या उत्पन्नावर. सो ब्रॉडली स्पीकिंग, टॅक्सेस आर बीन क्लासिफाईड
in two types. First one is direct tax and second one is indirect tax. Next slide you can see I am talking only on direct tax. Indirect tax is for your next semester, so I will only talk on direct tax. Now giving the explanation of direct tax, you can see on your screen, direct taxes are one type of taxes an individual pays that are paid straight or directly to the government, such as I have given the example income tax, pool tax, land tax and personal property tax. ओके, आपण घरपट्टी भरतो आहे, ठीक आहे, किंवा जमिनीचा दस्त भरतो, किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना टोल भरता, ओके, किंवा इन्कमवर जे आपण टॅक्स भरतो त्याला आपण काय म्हणू शकतो, डायरेक्ट टॅक्स, ज्याच्यामध्ये आपण स्वतः टॅक्स पे करतो आहोत, कुणाच्या थ्रू जर पे करत नसू तर दॅट इज अवर डायरेक्ट टॅक्स. Next it is given such direct taxes are computed based on the ability of the taxpayer to pay, which means that the higher their capability of paying is, the higher their taxes are. निश्चितच ज्यांचं उत्पन्न जास्त त्यांना टॅक्स जास्त भरावा लागणार आहे, ज्यांचं उत्पन्न कमी त्यांना टॅक्स कमी भरावा लागणार आहे. सो what is been clearly given over here, the capacity of the taxpayer. If the capacity is more, they will have to pay more tax. If the capacity is low, they will have to pay the low tax. म्हणजे इथे क्लिअर होतं डायरेक्ट टॅक्सचं एक ॲडव्हान्टेज लक्षात घ्या, पुढे मी ती स्लाईड दाखवणार आहे ॲडव्हान्टेजची, बट इक्वॅलिटी इथे मॅटर करते. नॉट नेसेसरी की सगळ्यांना टॅक्स सेम बसणार आहे, जेवढं तुमचं उत्पन्न जास्त तेवढा तुम्हाला टॅक्स जास्त, म्हणजे इक्वॅलिटी इथे काय होते, कन्फर्म होते, समानता. सो दॅट इज वन ऑफ द ॲडव्हान्टेज ऑफ डायरेक्ट टॅक्स. सो गॉट द पॉईंट. Direct tax is paid directly to the government by a person, okay, and higher the capacity, higher the tax, lower the capacity, lower the tax. Next we have types of direct taxes. तिथे पण मी एक्झाम्पल सांगितलं, लेट मी रिपीट इट अगेन. डायरेक्ट टॅक्स कॅन बी क्लासिफाईड ॲज इन्कम टॅक्स, ट्रान्सफर टॅक्स, एंटायटलमेंट टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स अँड कॅपिटल गेन टॅक्स. Now these types are not that much important as far as your syllabus is concerned, but just for your knowledge, note it down, the types of direct tax. Next we have advantages of direct tax. आधीच्या प्रीवियस स्लाइडमध्ये मी म्हटलं फायदे काय आहेत टॅक्सचे बघा. प्रमोट्स इक्वॅलिटी, समानता, जो पॉईंट मी सांगितलं ना की जेवढी तुमची कपॅसिटी असेल तेवढाच टॅक्स तुम्हाला भरायचा आहे, कपॅसिटीच्या बाहेर भरायचा नाही आहे. हायर द कपॅसिटी, इफ युअर इन्कम इज हाय यू विल हॅव टू पे मोर टॅक्स, इफ युअर इन्कम इज लो यू विल हॅव टू पे लेस टॅक्स. सो अकॉर्डिंगली यू विल हॅव टू पे. प्रमोट सर्टॅनिटी, सर्टन असणार आहे, देर इज नो कन्फ्युजन इन दॅट. तेवढं तुमचं उत्पन्न जेवढं असणार आहे तेवढंच तुम्हाला भरावं लागणार आहे. प्रमोट इलॅस्टिसिटी, येस, लवचिक असणार आहे, रिजिड नसणार आहे. सेव्स टाईम अँड मनी, आपला टाईम आणि मनी दोन्ही वाचणार आहे, कारण की सर्टन सगळे हे कायदेशीर आहे, लक्षात घ्या. कोणतेही असं नाही की कोणीही उठतं आणि कितीही भरणार असं नाही आहे, सगळं कायदेशीर आहे, सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशन्स तुम्हाला फॉलो करायचे आहे. सो इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड अँड इम्प्लिमेंट द डायरेक्ट टॅक्स इन युअर रेग्युलर और प्रॅक्टिकल लाईफ. सो दिस आर द फ्यू ॲडव्हान्टेजेस ऑफ डायरेक्ट टॅक्स. So I am ending this lecture over here. What we have seen, just मी highlight करते आहे पुन्हा. We have seen the introductory part for direct tax, why direct tax is paid, to whom we are paying the direct tax, okay, and why we are paying the direct tax. Then how is the administration of tax laws in India, we have seen the hierarchy for it. नेक्स्ट वी हॅव सीन द सोर्सेस ऑफ इन्कम टॅक्स इन इंडिया, किंवा आपलं जे टॅक्सची जे काही कायदे आहेत ज्याच्या अंतर्गत आपण टॅक्स भरत असतो, कर भरत असतो, ते कशाने गवर्न होतात ते आपण बघितलं इथे. नेक्स्ट वी हॅव सीन द टाइप्स ऑफ टॅक्स ब्रॉडली, टू टाइप्स, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. देन वी हॅव फोकस्ड ऑन व्हॉट इज डायरेक्ट टॅक्स, हाव इट इज बीन पेड directly to the government, in which form. Next we have seen the types of direct taxes, and finally the advantages of direct taxes. In next lecture I will be starting the concepts which you will be getting clear, such as assessee, assessment year, previous year. हे आपण नेक्स्ट सेमला बघणार आहोत, सॉरी नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत.
त्याच्या आधी एक क्लिअर करायचं होतं की टॅक्स जो आहे आपला इंडियाचा म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961, हा ॲक्ट आपल्या इंडियामध्ये पास झालेला आहे. ठीक आहे, इन 1961, ॲप्लिकेबल फ्रॉम 1961 और केम इन टू फोर्स फ्रॉम 1961. ह्याच्या सेक्शन 1 नुसार काय म्हणते की हा लॉ ऑल ओव्हर इंडिया ॲप्लिकेबल आहे, इन्क्लुडिंग जम्मू अँड काश्मीर. जेवढ्या इंडियाची टेरिटोरियल बाउंड्री आहे त्या सगळ्याला हे लागू होतं. म्हणजे तुम्ही पर्सन कुठलेही असा, महाराष्ट्राचे असा, जम्मू काश्मीरचे असा, किंवा कुठल्याही इंडियाच्या कुठल्याही स्टेटमधले असा, कुठल्याही प्रोव्हिजनमधले असा, या सगळ्याला तो टॅक्स लागू आहे. सो पर्सन लिव्हिंग इन इंडियन टेरिटरी इज लायबल टू पे डायरेक्ट टॅक्स. ओके, इफ हिज इन्कम टॅक्स इज टॅक्सेबल, तो पार्ट वेगळा आहे. पण सगळ्या सी बेड्स वगैरे सगळ्या टेरिटोरियल म्हणजे वॉटर बाउंड्रीज असू दे, एअर बाउंड्रीज असू दे, किंवा लँड बाउंड्रीज असू दे, इंडियाची जेवढी टेरिटोरियल एरिया आहे तिकडे हा टॅक्स ॲक्ट जो आहे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 इज ॲप्लिकेबल. हे कशामध्ये सांगितलेलं आहे? सेक्शन 1 ऑफ दिस ॲक्ट. ओके, सो आय एम एंडिंग माय प्रेझेंटेशन ओवर हियर. If you have any doubts, please discuss it on Telegram group. our chat ग्रुपवर तो तुम्ही डिस्कस करा काही समजलं नसेल तर. अँड नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जरासे डेफिनेशन बघणार आहोत अंडर सेक्शन 2. तुमचं काम काय आहे, साईड बाय साईड हे सगळं नोट करून घ्यायचं आहे. तुम्ही नोटबुकमध्ये सिलेबसच्या पुढे हे तुम्ही सगळं नोट डाऊन करायचं आहे. इट विल हेल्प यू टू प्रिपेअर युअर ओन नोट्स, म्हणजे सेपरेट नोट्स तुम्हाला काढत बसायला नको. And again let me remind you, this paper is fully in English, so theory लिहिताना तुम्हाला तो इंग्लिशमध्येच लिहायचं आहे. ओके, ओके then, thank you.